इकडे हे आपले समीर गावडे आहेत आणि या गणपतींचं आता जवळजवळ रंगकाम सगळं पूर्ण झालं आहे आता आणि शेवटचं म्हणजे सोनेरी चढवण्याचं काम चालू आहे. सोनेरी मारण्यासाठी सगळ्यात आधी दागिन्यावर काय मारतात समीर? तेल मारतात. तेल मारलं जातं म्हणजे वॉर्निश सारखं असतं ना, ते वॉर्निश असतं, ते तेल पहिलं मारलं जातं. त्यामुळे काय होतं जरा सांगा. माती सोनेरी खेचून ठेवत नाही. हां, आणि सोनेरी बरोबर राहते आणि चमकते. ही जी माती असते पहिली त्यावर तेल मारल्यामुळे सोनेरी जास्त म्हणजे ही करावी लागत नाही. त्यामुळे तेलामुळे सोनेरी चालते पटापट, म्हणजे ब्रश त्यावर चांगल्या प्रकारे चालतं. त्यामुळे ते तेल मारलं जातं आणि थोडी शायनिंग येते सोनेरीला, बरोबर ना? तरी आता इकडे सोनेरी मारायचं काम चालू आहे. इकडे आपले गणेश चव्हाण आहेत, तिकडे मेन पेंटर आहेत प्रणय यांचेकर. तरी बघा ते आता गणेश चव्हाण जी ही वरची सोनेरी आहे ती मारून ठेवत आहेत आणि खालचे कट वगैरे आहेत बॉडी बरोबर ते समीर गावडे मारत आहेत आणि प्रणय अंचेकर, होय ना रे? तरी बघा ही सोनेरी आता इकडे मारली जाते. या गणपतीकडे बघू शकता तुम्ही, पाहू शकता किती सुंदर प्रकारे मूर्ती वाटत आहे ती. हे प्रणय अंचेकर आहेत, सोनेरी स्पेशालिस्ट आहेत. 25 वर्षाचा अनुभव आहे. ही मूर्ती तुम्ही पाहू शकता सोनेरी मारल्यावर कशी दिसते, एकदम मस्त. आणि जे म्हणजे जो नाग दाखवलेला आहे त्यावर तेल मारल्यामुळे, वॉर्निश मारल्यामुळे अजून थोडी त्याला लुक येते, चकाकी येते. आणि इकडे पेढीचा कलर मारण्यासाठी खास आपल्याला देवलीवरून चिपीवरून माणसं आलेली आहेत. यश चव्हाण ना, यश चव्हाण